नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलवरती. मंडळी, आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे अनेक लोक वर्षानुवर्षे त्रस्त असतात, पण भीतीपोटी किंवा लोक काय म्हणतील या विचाराने उघडपणे बोलत नाहीत. काही घरांमध्ये सतत अडचणी येतात. घरातलं मूल वारंवार आजारी पडतं, काम होत नाही, रात्री विचित्र स्वप्न पडतात, अचानक भीती वाटते किंवा काही महिलांना असं जाणवतं की कोणीतरी अदृश्य शक्ती आपल्याला त्रास देत आहे. आणि मग अनेक जाणकार लोक एकच गोष्ट सांगतात की हे साती आसरांचं कारण असू शकतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय सोपा पण श्रद्धेने केल्यास प्रभावशाली मानला जाणारा उपाय. हा उपाय कसा करायचा, कधी करायचा, कोणत्या वस्तू लागतात आणि करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे सर्व आज आपण सविस्तर पाहणार आहोत. म्हणून विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्ये स्किप केला तर महत्त्वाची माहिती मिस होऊ शकते. आणि व्हिडिओ सुरू करण्यासाठी कमेंटमध्ये नक्की लिहा, व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंटमध्ये नक्की लिहा, साती आसरांच्या नावाने चांग भलं. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साती आसरा, मावलया, जलदेवता, मोठ्या बाया अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात. लोकांच्या श्रद्धेनुसार त्या जलाशी संबंधित असतात, तर जलाशी संबंधित दैवी शक्ती मानल्या जातात. विशेषतः नदीकाठ, विहिरी, तलाव किंवा जुन्या ठिकाणी त्यांचा वास असल्याचं मानलं जातं. आणि काही घरांमध्ये तर त्या कुलदैवताप्रमाणे पूजल्या जातात. पण जेव्हा या शक्ती नाराज होतात असं मानलं जातं, तेव्हा घरात अनेक प्रकारचे त्रास सुरू होतात असे लोक सांगतात. उदाहरणार्थ, घरात सतत भांडणं होणं, कामात अडथळे येणं, लहान मुलं सतत आजारी पडणं, महिलांना गर्भधारणेमध्ये अडचणी येणं किंवा काही वेळा अंगात येणं, अशा घटना देखील घडतात. जर तुम्हालाही असं काही जाणवत असेल तर श्रद्धेने हा उपाय केला जातो. हा उपाय तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी करू शकता. कोणत्याही महिन्यात करू शकता, पण आषाढ महिना विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण हा काळ देवी पूजेसाठी आणि साती आसरांच्या पूजेसाठी पवित्र मानला जातो. हा उपाय तुम्ही घरात करू शकता किंवा जवळपास जर साती आसरांचं ठिकाण असेल तर तिथेही जाऊन तुम्ही करू शकता. आता सर्वात महत्त्वाचा भाग, हा विधी नेमका कसा करायचा. तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे. महिलांनी शक्य असल्यास केस धुवावेत. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, घरात सुतक असेल किंवा मासिक धर्म चालू असेल तर त्या दिवशी हा विधी करू नये. श्रद्धा आणि शुद्धतेने पूजा केली जाते, म्हणून हे नियम पाळले जातात. यानंतर घरातील देवांची पूजा करायची. देवांना नमस्कार करून घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यायचा. आता पुढे आपल्या साती आसरांचं प्रतीक तयार करायचं. त्यासाठी तुम्ही भिंतीवर कुंकवाने 7 उभ्या रेषा काढू शकता आणि 8वी रेषा म्हसोबाच्या नावाने काढायची. काही भागांमध्ये गाडीवानाच्या नावानेही रेषा काढल्या जातात. तुमच्या भागातील जशी परंपरा असेल तसे तुम्ही करू शकता. जर भिंतीवर काढणं शक्य नसेल तर पाटावर रांगोळीने रेषा काढा किंवा सुपाऱ्या ठेवूनही प्रतीक तयार करू शकता. श्रद्धा महत्त्वाची असते. यानंतर एक स्वच्छ हिरवा कापड घ्या. हिरवा ब्लाऊज पीस असला तरी चालेल, तो पाटावर अंथरायचा. आता त्या हिरव्या कपड्यावर 7 नागवेलीची पानं ठेवायची. पानाचा देठ देवाकडे आणि टोक तुमच्याकडे असलं पाहिजे. प्रत्येक पानावर एक सुपारी ठेवायची. अख्खी सुपारी नसली, तुकडा ठेवला तरी चालेल. त्यानंतर प्रत्येक पानावर खडीसाखरेचा एक तुकडा ठेवायचा आणि एक फूल अर्पण करायचं, म्हणजे 7 पानांवर 7 फुलं. यानंतर 7 अगरबत्त्या लावायच्या. सगळं व्यवस्थित मांडून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून देवीसमोर नमस्कार करायचा आणि मनापासून प्रार्थना करायची. हे साती आसरा देवी, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. माझ्या घरातील त्रास दूर करा. माझ्या मुलाबाळांचं रक्षण करा. घरात सुखशांती नांदू द्या, असं मनापासून बोलायचं. यानंतर म्हणायचं, साती आसरांच्या नावाने चांग भलं, म्हसोबा महाराजांच्या नावाने चांग भलं, असं उदो करून देवीला नमस्कार करायचा आणि मनातील भीती, दुःख, अडचणी तिच्यासमोर व्यक्त करायच्या.
मंडळी, हा उपाय एकदाच करून थांबायचं नाही, सलग 7 मंगळवार किंवा 7 शुक्रवार हा विधी करायचा आहे. मध्ये एखादा दिवस राहिला तर नंतर पुन्हा पुढे ते सुरू करू शकता. प्रत्येक वेळी पूजेचे साहित्य नवीन घ्यायचं, फक्त हिरवा कपडा पुन्हा वापरू शकता आणि पूजा झाल्यानंतर कपड्याशिवाय बाकीचं साहित्य वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं. अनेक लोक श्रद्धेने हा उपाय करतात आणि त्यांना मानसिक समाधान मिळतं. घरातील वातावरण सकारात्मक होतं, भीती कमी होते आणि मनाला धीर मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा आणि सकारात्मक विचार, कारण श्रद्धेमध्ये खूप मोठी शक्ती असते. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी मन शांत होईल आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.